कुठे कमळे कमळे काय हो? काय तुझ्या डोक्यात गणगणी मला काय कळत नाही. अहो गणगण कसली? ही आवडती ना घर. नाही शोभतं का तुला? तुझ्या बुद्धीला शोभत का? आता काय झालं? नाही ते एक काम कर, मला काय ते जेवणामध्ये घालून टाक. तू मोकळं होऊन जाय. तुला अडचणही नको आणि तुला कुणी हाका माराय नको. आपण मी एकाच मी आवाजात तुला आलीये. किती बारे सांगितलं, सांगू सांगू मी थकलो ना. नसतं तुला करमत ना, तू मला सोडून त्याच्या घरी राहिला जाय. त्याच्या घरी जायला हा जाय त्या घरी राहिला. तुमचं काय चालतं वे? हे काय? वयामध्ये तुम्ही डोक्यामध्ये काय ते काही विचार ठेवता? म्हणजे हा? अगं तुला लाज वाटली पाहिजे गदडी. केवढले पोरं झाली. मग मी काय करते? पोरं मोठाले झाले. काय करते म्हणजे? काय करते? का मला समजत नाही काय करते तू? मला कळत नाही. काय करते मी तुम्हाला? तुला किती बारे सांगितलं, किती बाऱ्या हा. का त्या माणसं नाव घ्यायचं नाही, त्याला आपल्या घरी येऊन द्यायचं नाही, त्याच्याकडे जायचं नाही. हा त्या दिवशी लग्नामध्ये का त्याला बघून हसत होती. हसत होते. तुम्ही कालच प्यायला गेली, कालच प्यायला गेली. मी पाहिलेच तुला. आता तुम्हाला तर म्हटलं होतं लस्सी प्यायला जाऊ म्हणून, तुम्ही तर आले नाही. आणि मग त्याच्यासोबत गेले मी लस्सी प्यायला, ते त्या काय घडलं? हलकटाची मी पेवकडशी कोणाची? त्या सामेची. मग तुम्ही आले कोण नाही माझ्यासोबत? मला काय करायचं? आणि तसे आपले 2 पोरं सोबत होते ना, मी एकटे थोडी गेले होते त्याच्या गाडीवर. पोरायला घेऊन गेले होते ना. हा तुमच्या डोक्यामध्ये काय शिस्त मला नाही माहिती बरं का. तुझा नवरा ऍडमिट होता आणि तू गेली त्याला घेऊन. ऍडमिट होता. तुम्हाला तर भारी ऊन लागतं. हं? ऊन लागते ना. मी लय ऊन आहे बाबा, जीव घाबरतो. लांबून माझ्या बात होतो. लांबून काय चाललंय, कसं चाललंय, काय झालं मग? कमळीचं काय नखरे. काय दिसलं तुम्हाला? काय केलं आम्ही? तू कसं लस प्यायला गेली, हा? कालच प्यायला गेली. मी तुम्हाला बोलले होते बरं का. बरं त्याचा आपला काही संबंध आहे का? त्याच्यावरून तुला किती वेळा मारलं, किती वेळा हाणलं, तू खोड जातच नाही का? अहो आत्याचं पोरगं आहे मग माहिती. त्याच्याकडे नांदा जाय ना. आता ह्या वयात नांदायला जाऊ का? मग 2-3 लेकरं झाल्यानंतर मग ती आता त्याला- वय तरी का मग त्याच्या जाऊन नांदायला जाऊ तर? कोणतं? हा? नाही मग तुम्हाला एवढा प्रो काय एकमेकाचा, मग जायचं नांदायला डायरेक्ट. अहो ते आत्याचं पोरगं आहे ना, मी बोलणारच आहे ना त्याला. नाते गोते आहे ना आमचे. तुमच्यासाठी का नाते सोडू का मी? हा का? हा, जरी त्याचं मला लग्न होणार होतं, नाही झालं. तुमच्या संग लग्न झालं ना, आपण आपल्या संसारात खुश आहे. किती दिवस चालणार आहे तुमचं असं? फक्त तू गळ्यापासून वर खुश आहे. म्हणजे गळ्यापासून वर मीठ आहे आणि सगळं जीव त्याच्याकडे. त्या पाहिजे याच्या तुम्ही रिकामा राळ नका घेऊ जाऊ बरं का. हा? मी कुठे चुकते एवढं सांगा जा. आता चुकाची कुरकुर राहिली. हा, हा? तुम्ही नवऱ्या तुमच्या डोळ्याने पाहिलंय का त्यासन? मग काय म्हणू? मी आज स्वतः पाहिलं तुम्ही लस पित होती. मग लस्सी प्यायला जाणारच होते, पोरं पण होते तोच आपल्या गालास तुझ्या डोक्यात टाकणार होतो, पण मला दुधी जाणे धरलं. त्याच गालाचा खाली तुझा जीव गेला असता. हा अहो, मला एक सांगा, तुम्ही किती दिवस मला हे पाप लावणार आहे? कोणतं? हा? खाल्ली भाकर अंगी लागू देत नाही तुम्ही. खाली भाकर ना. मग? पण तुला ते शिव करमत का? करमत का त्याशिवाय तुला? हा सारखा फोन येतो त्याचा तुला. ते पोर आहे देखत बोलत राहता. एवढं मोठमोठाले पोरं झाले, चांगलं वाटतंय का? फोन आली का पळाली बाहेर, फोन आली का पळाली बाहेर, बोला दाजी बोला दाजी बोला दाजी. काय आवडतं तुला मुळका त्याचा? काय मुळका तुला? वैताग आलाय मला. हा? खरंच वैतागले मी. अशी त्याच्याकडे वैतागले. जाणं राहिला, त्याच्याकडे राहिला लय खुश राहशील तू. इतकी खुश राहशील का मग आपण नाही परत. अहो आपलं वय काय, आपण कशाला तुम्ही रिकामा हे करताय ये घरात? तुला कळायला पाहिजे. तुला आपले पोर मोठे झाले का त्याबरोबर गप्पा मारी बसती का? का नाही एखाद्या बाई गप्पा मारायच्या नाही, एखाद्या तोंडा का पाहत तू त्याच्या बुड्याकडे जाऊन पाहते. हा? काय लग्नामध्ये तुमचा एकमेकाला काय नखपालीस लावायचा, काय मेहंदी लावायचा, काय चमकी भरायचा, काय काय तुमचा खेदाळा चालला होता का? तुम्ही खरंच हे डोक्यातलं पाप काढा हो. हा? हा? खरंच काढाय डोक्यातलं पाप. मी त्याला संपी नाही तर तुला संपी दोघं तुम्ही एकाला तरी संपी. एक दफा जीवच घ्या तुम्ही मा. हा. का तुमच्या जीवाला थंडक हा हे होईल. पण तू तुला अप्रूकच आहे ना. तो पुईचा बरं आहे ना. हा मग अप्रूकच आहे तुला मापेक्षा. मा बरोबर नाही आली कधी लसी प्याला याला त्याला. अहो, तुम्ही नेता कधी? तुम्हाला किती टाइम राहतो? त्या दिवशी म्हणलं चल आपल्याला ऊन झाले लसी मध्ये मला खोकला येतं मला नका, मला थंड नाही, मला डॉक्टर खायला सांगेल प्यायला सांगितलं. त्याच्याबरोबर कशी काय लसी प्यायला? काय गेली नवरा आहे तुम्ही थोडा. काय गेली मला याचं पहिलं उत्तर दे. बाकी तुम्हाला पण बोलले होते मी, तुम्हाला 1000 वेळेस सांगून झालंय. तुम्हाला बोलले होते तुम्ही नाही आले लस्सी प्यायला. तरी तुम्ही नवरा आहे बरं का. तुम्ही माहिती का, जसं विश्वास ठेवायचा. तरी म्हणलं की का मला बिनीच्या आता लागणार ढळली दर टायमाला सामाकुळ तो गावाला जायला तर मामाला ते लागणार जा लागत. त्या दिवशी तो येणार होता तर मला तो नेलं नाही ना, पण मागून आलोच ना पाहिलं तर तुमचे नखरे. म्हणजे तुमच्या गावापासून सांग, गावापासून सांग. लग्नाच्या आधीपासून का लग्न झालं तुमचं ओळख पाळख जास्ती सांग पटक्या. ओळख पाळख कशाची? आताचं पोरग आहे ते. ओळखीचं काय संबंध? नाटक होतंय ना आमचं.
नातं गोत नाही का हा मग नातं गोत मग किती नवरा घाण घाण बोलणार आहे तुम्ही. नवरा कायला करायचा मग नवरा कशाला तसं करायचं राहतं ना मोकाट नाही मी. आताचा पोर आहे ना मग त्या करता राहतं तसंच राखो हा आग्नीतून उठून फुफुटात पडले मी सगळी. याच्यासाठी किती करायला नाव गोटच नाहीये. मला साडी अरे बी घातली की तू अशीच साडी घालती डोकं विचारलंच म्हणते तू अशीच वेणी हा, घालती. मग- हा तू अशीच राहायची तू नाही, नाही. तशीच राहायची. खरंच मी कटाळून गेले तुमच्या नाही वागण्यात एवढी वैतागले नाही ना. त्याला पट्ट्या पाहिजे ना तेव्हा तू चांगली राहते बाहेर गेले का चांगली नाटापाटा करती आणि मग ती मी कशी दिसते मी चांगली दिसते का येतोय नाटकं बंद होती का मला नाही? कधी नवं साडी घातल्यावर विचारतच माणूस कशी दिसते म्हणून. हा? त्या दिवशी मा नात्या वगैरे लग्न होतं मग ती मला लय अंग भरून आले तुम्ही येता दूर टाकून मी जाऊ शकत नाही आणि दुसऱ्याच्या लग्नाला मी घरी राहिलो का नाटापाटा करून जाते नाही का घ्या किती आळ घेतात तर. हा एक काम कर तुला लय त्याचा पोळ काय त्याच्या एका आलं जाय तुम्ही आता एक शब्द बी बोल नका बरं का. हां आता नाही तर लय वाईट होईल लगे. भाऊ दे मला वाय लय वाईट होईल. हां उठसूट पाप उठसूट पाप. डोकं जरा शांत ठेवा. अगं करतेस तो पाप पाप करतेस म्हणे. तू हा पाप करते मी. हा एवढी पागल नाही मी. हा माझे संस्कार मग वेगळे, नवरात करायचा खानदानी, नव्हता खानदानी. नवरात कायला केला मग हा नवरा कशाला हा? केला म्हणे. पैसे महागून घेते मोठे म्हणत त्याला करती बोलूच नका तुम्ही मला. हा ये आईचं स्वांग त्या स्वांग आहे थांबा तर तो आहे ना भेटच पाहतो ते ना थंगडे बिगडे मोठ टाकलं कमळा अय कमळा काय झालं का तुला हा आला का चार लय उतरला देऊ का. घेतो ना मी बस काय झालं बस ना इकडे तिकडे गावावर पाहू राहिली अरे भाऊ जाऊ दे हा रिकामा टेन्शन. रिकामं टेन्शन हा काय झालं तू कुठं तयारी केली काय हा गीत चालली होती मी बाहेर. मग कसं काय आला. आयला आलो आता जवळजवळ 2-4 दिवस झाले आपली मळ्यात ते भेट होय ना तू दिसा ना बी तिकडं म्हणलं चला आता घरीच जाऊ जाऊ दे बाबा मी नाही येणार. आणि सांगू का तुला हा, तू बोल. नको येत जाऊ बरी तर. घरी नको येत जाऊ नको येत जाऊ. येडबिडी झाली काय अहो एवढे दिवस झाले आपलं जाणं येणं बोलणं बसणं राहत मला काय करमत का तुझ्या वाचून अरे बाबा हारा म्हणा तो ऐकन तो डबल म्हणा की कर म्हणतो का ऐकाल तो नको. करमत म्हणजे ऐक ना. आता मला बोलल्याशिवाय नाही होत ना त्यामुळे आज काय करते ऐक तुला सांगू का मी तू येतो ना तर माझ्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये तुझं पाप म्हणजे तुझं आणि माझं पाप लावतो. हाय, काही बी बोलत काय शिरपतराव स्वभाव कसा आहे शिरपतरावचा अरे त्या दिवशी आपण लस्सी प्यायला गेलो होतो का लग्नामध्ये पोरं पण सोबत होते ना. हा मग तू म्हणतो तू त्याच्यासोबत लस्सी प्यायलाच का बरं गेली होती. मी त्याला बोलले होते ना की तू चाल म्हणला लस्सी प्यायला. तो काय बोलला की मी येत नाही ऊन आहे जास्त. हा आपण दोघं गेलो पोराला घेऊन गेलो हा पोरायला घेऊन गेलो होतो ना त्याच्या डोक्यामध्ये माहिती की एवढं फिट बसून गेलं ते म्हणते तू त्याच्यासोबत जाती लस्सी पिऊन येते फिरायला जाती त्या संग गुलू गुलू बोलती तू अशी राहती तू तशी राहती. मला तर असं झालंय ना मी नेमकं काय करू काय कळतच नाही रे. म्हणजे त्याला संशय लागला आपला हा दोघा पण अरे त्याला म्हणे येड्या अरे आपण अशी बी तू माझी मामी बहीणच झाली ना तेच आपल्या डोक्यात काय आहे का तेच नाही मी त्याला तेच बोलली जरी म्हटलं मला द्यायचं होतं त्याला त्यासोबत लग्न झालं आता त्याचं मग काहीच नाही पहिले पण काहीच नव्हतं नाही म्हटलं. कुठं काय होतं ते आपण लहानपणी एकत्र खेळायचो बोलायचो बसायचो ती गोष्ट वेगळीच गेली होती ते दिवस हा राहिले आठवणी फक्त तेच तर मग माहितीये का लय पाप लावतोय रे तो. नाही कधीपासून बोलायला लागला बऱ्याच दिवसाचं बोलतोय तो पण मी तुला सांगितलं नाही. मग काय करू या बाय भाऊ मी काय त्याच्यामुळे तुला भेटणं तर पण करणार नाही बोलल्याशिवाय तर मला काय होणार नाही भाऊ मला पण नाही करमणार रे. मग कारण असं त्यासाठी सगळे नाते गोते तोडायचे का तू सांग बरं. नाही असं नको करू बाबा म्हणा अरे आपण चांगले जवळचे नातेवाईक आहे ना बरं मामा फुईचे असले म्हणजे असं काही लफडच राहतं का किंवा काही असं वाईटच भावना राहते का हां त्याला कोणतरी रेड्यात काढलंय अरे त्याने मला नुसतं बरवलं पाप असेल राहतो. मग तू अशीच राहते तू तशीच राहते. रडू नको कामला रडू नको तू हां रडत जाऊ नको गाड्या यायला तुझी अरे ते तब्येत जेवण करायच्या वेळेस मी माहिती का इथलं बोलतो हा खा म्हणतो भरपूर खा म्हणतो तू चांगली सुधारली पाहिजे तू पण मग तू तर बोलते तुझी तब्येत खराब होत चालली मग अरे रोजची कटकट आहे ना घरामध्ये कशी तब्येत सुधारणार आहे तू सांग. बरं मी काय सांगू त्याला तू सांगितलं ते म्हणे की हिनं लगेच सांगून दिलं म्हणून याला सांगायची काय गरज होती डबल त्याच्या डोक्यात तूप पेटल कायच्या काय. यायला मग आता काय करावं काय डोकं लावावं काहीच कळत नाही अरे मला काय करावं ते. नाही मला सांग आता एका गावात राहायचंय हं ना आपल्याला असं एकमेकाशी बोलल्यापासून होणार बी नाही ते विषय म्हणजे कसं आहे अरे तोंडाला तोंड पडलं म्हणजे बोलणारच ना आपण हं
तेच तर याला बरं ऐक ना, चहा ब्या बनव ना. चल जा दे मला त्या चहा बन, नको टेन्शन घेऊ तू. चल तू चहा पिन लगेच निघा. लगेच निघतो. तू या तुझ्या हातचा चहा आहे ना लय गोड लागतो. अरे बुटात तर सहमती दिसते. घरात कुणीतरी उंदर घुसळे वाटतं ते मला, तर ते शाजोकाला फोन करतो ना. हॅलो हॅलो, हॅलो काव दाजी तुम्हाला खोटं वाटत होतं ना. काय तुम्ही म्हणा ना आमची बहीण अशी नाही, आमची बहीण तशी नाही. मग कशी आहे आमची बाई तुम्ही घरी या, लगेच लगेच घरी या. घरी या तुम्ही किती खानदानी ना कळले मला, लगेच घरी या. काय तुमचं या प्रत्येक गावाला तेच चालू आहे. काय तुम्ही ना माणूस उचल्यावर भेटला नाही 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 म्हणजे अवघड भेटलं म्हणजे. हा तुम्हाला येत आहे का, काय येतंय काय काय तुम्हाला घरी येत येईन का. बरं मी ना इतका कामात आहे तुम्हाला सांगत आहे. नसतं येत ना तुमच्या बहिणी मी खून पाडी लगेच खून, येच मिनिटाला खून पाडतो. एवढं असं काय झालं अडचण अहो तुमची खानदान तर शिवाय दाजी तुम्ही ना नीट बोला बा. नाही. घरी नका जाऊ बा. अबे तुमच्या माझं समज काही राहणारच नाही, तेव्हा तुम्हाला गावा जावं घालायची मला काही गरज नाही. हा काय हा येऊन तुमची बहीण आबी जाबी घेऊन झालं लगेच. बरं बरं आलो हा जर लेट झाले ना तर ती तुम्ही चांगला नाही. बघा मी तुम्हाला सांगतो मला येईपर्यंत माझ्या बहिणीला हात बीत लावू नका. हा चालेल चालेल, येतावर आहे ना हा. मी त्याला कोंडून घेतो घरामध्ये कोंडून. कोंडून घ्या तिकडे काही हा. करा पण जर हात बोट लागेल तर दिसलं तर मग माहिती तुम्हाला माहिती ना त्या सम्यावरून तिचं आणि माझं रोजचं भांडणं होते ना, ती सम्याला का घरात घेऊन बसती. सगळ्याला का तुम्हाला काही पैसे भेटत कमिशन आहे का काही तुम्हाला. तिथे आल्या पाहू हा काय काय नाही काय कमिशन असेल ना तर मग घ्या, ठेवा ठेवा. हा जे शहाजोग जाऊ त्या शहाजोगायचे लय नाकाना कांदे फुटत होता. आणि ती ये ना इथे जख मार ना किंवा हाताने पकड आणि मग मग कोणची चूक आहे मग ते सांगतो. माणूस म्हणतो चला बा आज सुधरा उद्या सुधरा, आज सुधरा उद्या सुधरा, त्यांचं रोजचं तेच आहे. आता ना त्याला खोडून घेतो घरामध्ये. पाहून ते आता काय होत असेल ते जवळ हिती नाही ना तवर याला सुटी नाही. घरातच हा का घरातच मत आता टेन्शन आलं डोक्याला माय. बाई कांदे खूपच खाली काढ पडले ते सगळे. हा बाबा घरात काय काम करत नाही. काय कांदे टाकायचे का मग ते पाणी फक्त पाऊस आहे ना आला तर काय 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 करायचं. हे सवरून वर टाक फक्त हा नंतर कागद टाकू. आता काय होईल कागद टाकलं ना आणखी गाव मळतील ते खराब होते. आपण पाऊस जर आला तर काय करायचं. एवढे कांदे कुठे ठेवू मी. कोण ठेवून आता आपण दोघं आहे ना इकडेच आहे ना. तुम्ही असे जाता इकडे इकडे नाही बुरकायला. नाही नाही कोण नाही जायचं. बरं मी काय उभी राह. हा काय म्हणता. ते पाहुण्याचा फोन आलता. मला बी आला होता. काय तुम्हाला काय सांगितलं. मला हा ते पाहुणे तर काही बोलत सुटलं तुम्ही बाडका होईन असं तसं तुमची बहीण अशी तशी काय बोलत ते पाहुणं. मग तुम्ही बोलायचं ना आमच्या मी बहिणी बोललो मी त्या पाहुण्याला अहो म्हणलं तुम्ही काय बोलत आहे म्हणलं तुम्ही मग तुमच्या काय प्रत्येक गावाला तेच चालू आहे म्हणलं. हा पेऊन आले हा का बस तुमचं हेच चालू राहतं म्हटलं कायचं. हा हा तुझी बहीण अशी तुझी बहीण घरात घेऊन बसते कोणला पण हा? असं म्हणे. हा मग तुम्ही बोलले नाही का काय. आता काय आता फोन काय बोलत त्या पाहुण्याला तो मग फोनच करेल तिचा. खून करीन. हा अरे बाबा कशाबद्दल म्हणा. काय माहिती आता. हा बाबाला नुसतं संशय घेत राहत होते पाहुण्याला काय एवढं बीड बरं लागलं आता एक करू मी येऊ का जाऊ का चालते जोडी मला नाही चला ना मग मी येते ना. मला पण फोन आला होता ना. कोणाचा कमरेचा मग तुमची बहीण रडत होती किती फोनवर. हा का मग लय त्रास काढी ती माझी बाई. अहो मग आता असं बाबा तो घडी 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 संशय घेत असं मग काही तिला वाईट वाटत नसेल. हा ना तेच ना. बरं मी तवाला आवरले का माझं सगळं आवरेलच आहे ना आता. हा. चला ते राहू पण दे कांदे वांगे मरू दे हा. पहिले ती मा बहिणीकडे जाऊन येऊ आणि मिटून येऊ त्यांचं काय आणि नाहीच नांदीत ना तर मा बहिणीला घेऊन येऊ आपण आणि दुसरा नवरा करून देईल मी. दुसरा करून द्या पहिले त्याच्यावाले निर्णय लावा ना. त्याचा- काय घडी घडी आम्हाला तू काय नाही, शेवटची कशाला फायनल बोलतो? शेवटची फायनल हे 4 वखत आणि 10 वखत दारात जायला मला वेळ नाही. हा काय म्हणता माझं पण तसं. आपला परपंच पाहायचा का त्याचा पाहायचा. उठलं आपलं काम सोडा आणि त्यांच्याकडे जा. हा. उठलं काम सोडा आणि बाय. त्यांच्याकडे जा. आपण काय रिकामी बसू हा का त्याच इथं? कामाला काय आपण चाल पो नको टाइमपास करू चला चल. थांबा मला काही घेऊ द्या. आता तुला काय साडी नसायची गाजूक साडी नाही नेसायची. मग काय घ्यायचं तुला पाणी बिनी पिऊ देता. चाल निघ
रस्त्याने पे चाल बिस्टर घे चाल निघ. आई काय बाबा या छे एक दार तू पण केलं का नाही आम्ही नाही बंद केलं. कुठं का बरं? कोण दार लावले पोरांना त्यांनी लावलं राहा मध्ये राहता हा मध्ये माझ्या आजा करा. काय झालं? आता तुम्हाला तसे नाही तुम्ही या ना बाहेर. अरे शिरपतराव चहा पित होतो. हात तंगडे बिंगडे मोडून आता बाहेर हे सांगायचा मध्ये अरे राहा. शिरपतराव दार तर उघड. हा नाही आता काल उघडतो हा उघड लई नाही भीती जरा. वाटायला लागली यायची आता काय करतील हे? अरे शिरपतराव अरे चहा पित होतो फक्त आम्ही. हा चहा पेत होता चांगला चहा प्याला चाटू पुसून घेतला ना. अरे यार तिच्या चहाला लय चव आहे. तू दार तर उघड. नाही खोला नाही ना दार. दार नाही उघडणार मी. का बरं? जर पाहुणे बोलले जाऊ ते पाहुणे त्याच्या हातात दार उघडते. अरे शिरपतरावर नको तमाशा वाढू. काय मी तुला उगाच चहा करत बसले रिकामं पाय आता काय होणार आहे तर मला नाही माहिती काय. ए शिरपतराव दार उघड. आता तू एखाद्या तरी संपन मा हातून हा ये ना कोयत्या कशी तो बाहेर अरे शिरपतराव पण मग आम्ही काय केलं? ऊसाच्या कोयत्या तो कशीतो ना मग एका एका याच्यात उडाले पाहिजे. आयला लय काय होईन रे आता खोला ना दार. ए शिरपतराव दार तर उघड बोलू थोडस. अरे नाही उघडणार. मी तुला बोलली होती ना ते तर तसंच कराल म्हणून मी तुला बोलली होती. आऊ खोला ना दार. काय काय राम राम म्हटलं. काय झालं राम राम. मग तुम्हाला काय घालायचं तुमच्या बहिणी तसेच तुम्ही तसेच तुमच्या घरानं सगळं नालाय. तेव्हा बोलता नीट बोला तुम्हाला आम्ही हा. सांगतो. अख्खा कामधंदे सोडून तुमचा फोन आला तर लगेच आलोय. हा. हा. शिरपतराव म्हणजे कुठे घेतलं बा बहिणीला हा? का कोणलं बा बहिणीला हा? दादा एकटीला कोडलं हा? तो दुसरा बी कोडला नाही उघडा तेव्हा. बरं मला पाहू द्या कोण आहे. हा? उघडा तुमच्या हाताने उघडा हा मी उघडतो. आणि उघडा. आयला शिरपतराव का दादा राम राम. वहिनी ते काय ए आम्ही आलो कमळाने चहा ठेवला काय काय झालं काय तर चहा प्यायसाठी मध्ये बसेल होतो. हा. येऊन पाहत होतो दरवाजे बंद. काय झालं या पुरीला काय केलं तुम्ही पाहू काय केलं नाही तिला नाही काय केलं मग? त्या पुरीला येणं केलं त्यानं. काय केलं काय आता केलं? घरात जाऊन काहीतरी केलंच असेल ना. काय झालं घरी जाऊन काहीतरी केलंच असेल ना. हा का तो कोण आहे कोण आहे तिचा कोण आहे तो कोण आहे. हा तो फोई भाऊ आहे हा मग मला फोई भाऊ आहे आहे ना आहे ना हा? आहे ना आणि मग काय झालं मग आहे ना. बरं आहे पाहुण्यापर्यंत या लागत किती दिवस या लागत. हा सारखा सांज सारखाचा टप केलंय. या बाई शिरपतराव मी 5-6 दिवसापासून येईल नाही बरं का. 5-6 दिवसापासून येईल नाही नाही. ना आता आहे ना तू तिच्या तोंडापुढे बस कायमचाच बस. आता तुमच्याच गावातला आहे तो बाकी शार भाऊबंद त्याच्यामुळे जाणवाय ना. शार पान नका करू तुम्ही हिला घ्या आणि त्याच्या गळ्यात ते काय झालं भाऊराव आम्ही बांधला बंगला हा आणि हे भाऊबंद आहे ना हा याला काही सण होय ना. असं आता मी जातो कामावरती हा हा हे पैसे आपल्याकडे बांधला बरोबर. मग याचं काय पोट दुखाव नाही म्हणजे असं आळवड घेऊन राहिला. या बंगल्यावर ना एखादा राखायचा टँकर नेवत. नाही तू वत ना तू वतशील. माझ्या घरात काय येतो हे उत्तर दे मला. बरं तू काल आलता बघ मी काय पावरी बाजू घेऊन नाही बोलत तू काल आलता काय झालं माहिती का हा. आता हिचं माहिती हिची चहा कशी बनवी तुला माहिती अच्छा भाऊराव. हा आता चहा प्याय म्हणून आलो. हा हा चहा प्याय म्हणून आलो तर मग ती म्हणे मध्ये चला म्हणे मला चला मध्ये बसून पिऊ. हा बरोबर आता बाहेर प्यायचं तर हा मध्ये पिऊ, हा. आणि आलो तर यानं लगेच कडी बिडी लावून घेतली ना असं लगेच तुम्हाला काय म्हणून दाजी घेतलं. बोलायचं तुम्ही काय काय झालं आता काय काय वाटायला लागेल ते काय झालं एवढं काय बघता नातेवाईक काय येत नाही का कोणी कोणाच्या घरी वाटर कस केलं आली मागली कोणच्या? कुठे? कुठं लाली पाव पाव काय बोला काय त्याला बोलता? पुसलं मग? असेल ना. कोणी का ग तू लाली पुसलं कस काय. मी का खाते काय कुठं पुसली दादा पाव ठीक आहे तुरी कसं रे? अर्ध्या तासापूर्वी तिच्या वटणं लाल लाल दिसत होती. हिना कुठं ते लाली पुसावली. कुठं पुसणार आहे मी. पेली सर पाणी बिनी नाही तर घाला सर लागली सर. चहा पिली चहा हा. नाही ना तसं काय नाही चहा पाणी सगळं बाहेर म्हणजे काहीच ते फक्त झोपायचं जागा आहे मध्ये. अहो एवढं गरम होतं घरात तर काही माणूस घाम आल्यावर पुसत नाही तुम्हाला का? एक सांगू अहो. काय? समज करून पस्ताव आम्ही तुम्ही नाही, चला आम्ही वैते केलं आम्ही वैते केलं. आम्ही पस्तावले आम्ही वैतागलो. म्हणजे आमच्या म्हातारा काही काम नव्हतं नाही, नाही, पण खरं आम्हाला आहे ना यालाच पोर द्यायची होती हा घडी घडी हा. तेच करायचं राहायचं का? माझ होते ना. आता काय द्यायचं आता काय आलं सगळं झालं गेलं आता काय पोरं सोरं तू झाले शांत बस हा? आम्ही बोलतोय तू नाही तर तू असं काम ए, करेल ना. सम्या, तुम्ही पहिले ना आता एवढं पुढे आहे ना बाबा हा. गावातलं काम आहे भाऊ बचकीच काम आहे तुमच्या आणि तू या पुरीला आहे ना निष्कारण रट्टे खायला लावशील तू ये जाऊ नको लय चहा ते- प्यायचा आहे हा. ना तू माझ्या घरी ये जाय चहा प्यायला पण मग तिच्या हाताने भेटणार ना. अच्छा चहा आहे ना. तिच्या हातचं- चहाचं- तिच्या हातचं माझा काय तिच्या नवऱ्याला पाटील का तुला एक काम कर हम्म. हातच कापून नाही तिच्या घरी. हा? हात हात कापून नाही शिरपत्र कसं उलट बोलतो रे तू. हात- पाहिलं का हा? याचं आहे ना याचं खरं तू डोकं या त्याचं- कापायला काय
काय लायचं होतं आजी तुम्ही? नाही 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 तो मग तुझ्या हाताची चव नाही ना. बरं का दादा या वागण्यामुळे आपल्या घरी कोणी येईल का सगळे नाते गोते तोडते हा पाहुणा. ते जाऊ दे बाबूराव. ऐका आम्ही त्या दिवशी गाडी आणली सेकंड का ना गाडीचे ना. हा बघ अहो हा गाडी समोर आमची गाडी आली हा मुतत होता रस्त्यावर. नाही किती वेळा तू हाटा ना डायरेक्ट. तुमचा कोण येतो फुल मेवरा आहे का नाही? नाही भाऊबंद भाऊ माझा आहे मेवरा आहे ना. मग हा? मी काय होतो गाडी रस्त्यावर नाही मग तो गाडी सुपडत होतो गमतर म्हणून त्याला काय झालं? बरं गाडी तिकडं हा असं करून मुतरायला एवढं लांब येणार आहे का बरं सांग काय बरं. वागायचं, काय नाही. गावाच्या गावात आपण कसं राहिलं पाहिजे. जळायला ना काहीतरी सीमा राहते. काय आता जाऊ मुलं नये. वगैरे झाले घडी घडी त्या बायकावर संशय घेता काय वाटतं का नाही तुम्हाला? तुम्हाला नकोच आहे ती अवदास आहे. मला पण नाही राहायचं दादा, मला राहायचं नाही, मी माझ्या जीवाचं काही करेन. बरं पोर एकदम काळे ठिकूर झाले त्याच्यावर गेले ना. बरं जेव्हा जाईल ना तेव्हा मला सुख पडून. हा मला पण सुख पडेल, मला राहायचंच नाही तुमच्या जवळ. आता हे वय का दाजी तुमचं संशय खायचं तुम्ही सांगा दादा. बरं मी काय एक दिवस पाहुणा 2 दिवस पाहुणा 8 दिवस पाहुणा 8 दिवस 2 दिवस 8 दिवस मग काय मी थांबवतो. अहो, गावाच्या गावात संबंध वळले तर तुम्हाला काय याचं- बरं का सोयरे मी एकदा बी मुक्कामी थांबेल बरं का. या हळवट घेतला पुन्हा काही थांबलो मुक्कामी सांग. सांग, कधी थांबतो तू त्या ड्युटी दिसतं बोल राहिलं का त्या दिवशी तर मावायकुला कलशी पाहिजे कधी. लग्नामध्ये मग तू पाहिजे ना ते पोर हट करायला लागले. कंच हट पोर हट्ट करायला सगळ्यांना लसी दिली पाहिजे. असं म्हणून त्यांना दिली. हा. एवढं पोरं करायचं. घेऊन गेले तुम्ही आणि सोबत. माझ्याकडे पैसे संपले होते. बरं आम्ही मांडत बसेल हा तो चल कमळ्याला लसी बिशी घेऊ. दादा यायला ऊन लागत होतं, खोटं बोलतात बरं का हा, तुम्ही. हो ते लहान पोरगे शेंगुळे हात सोडी ना माझा वाला. म्हणजे शेंगुळे हात सोडी ना. शेवळ्या सगळं दिलता का? ते शेवळ्याला लय काय लागत आहे. मग शेंगुळ्याला हात सोडला काका चला आणि मग? शेंगुळ्याचा हात मला मोडता येईल का. हा? हा मग शंभर पोरं दिली सोबत म्हटल्यावर घेऊन गेलो तिला तर आम्ही देणारच. लस्सी हा. प्यायचं. मग बरं ती उष्टी लस्सी पेली 2 गोट पेली फक्त त्याच्यावाली. एवढं काय तुमचं ते लसीवरून कर चालला. तर तुला काय सांगायचं नाही आता माझं मला दुःख मला माहिती. दुःख नाही रे तुझ्या एवढं वर काळा तेवढा आतून काळा आहे. खरंच आहे. तुला देखू सहन होत नाही देखू. बाबा सम्या तू मारताना मार खाशील. येवाय मारायचं काय संबंध मी तिच्यामुळे ऐकू राहिलं बरं का. तुमच्या घरात हा काय तरी येतो का? हा गायला आले तो कापून घेईल ना. हा काय येतो का? तुमच्या घरात आमच्या घरात नाही यायचं. तो हा गायला ये फक्त तो कापूनच घेईल. ए साम्या तू आता एवढं पुढे येऊ नको बाबा. हा होऊ दे सुखाने परपंच काय. नाही म्हणजे हा गायला माझ्या दारात येतो काय. अरे पण आम्हाला काय अहो, त्रास? त्याची नाही पण याव तसं धड नाही. काय काय हा मी काय केलं दादा विचारण्यात यायला, तू अरे कसं मावर धावतो? तुला माहिती आहे तू आल्यावर संशय घेतो मग तू त्याला समजून सांगायचं. अहो पण आता तुम्ही घरात होते ना. हा? आम्ही कडी आम्ही उघडली कडे ना. उघडली. या ना कधी लावून घेतली लावून तुम्ही. घेतली नाही बळजबरी. का बरं लावली मग ती कडी? या हाला पाहुणे ना. तुम्ही त्यालाच बोलले बरं का जाऊ. म्हणजे तू हा. याच्या नंतर ती म्हणे मला एकदा चहा पास म्हणे मी चालले होतो मग म्हणे. आता आम्ही असं बघितल्यावर आम्ही बोलू काय त्या या पाहुण्या? माणसाला कधी लावली वहिनी तुम्ही तर विश्वास काय ठेवा. दाजी पटायला पाहिजे तुम्हाला. हा? कुठच्या तुम्हाला कडे लावून दाखवायसाठी. घेतली? हे 4 लोक बघत असतील काय म्हणतील आम्हाला? हो या सोडून याना त्या दिवशी महाशंगल्या जावा धरला अख्या मांडत घेऊन फिरत सुटला त्याला बाप नाही का? अहो तो हात सोडी ना हा. हात सोडी तो माझा. हा? तुम्हाला इतके गाण सवय लागली. हो तसं नाही पोराच्या कारात गेले का आता बा तुम्ही दारू पिऊन घ्यायचा. सोयरे तसं नाही माझ्यासारखं नका बोलू. एक बाजून इकडे हिने सगळं तरी एक बाजून शेरे सगळं तरी. अरे शिरपतराव त्याला लढा लागला माझा आला. तुम्ही खायला प्यायला मामा, द्यायला मामा, नसेल जाचलं लहान त्याला. पोरांना म्हणून मामाच म्हणतो मामाच म्हणतो. आम्ही नाही म्हणतो त्याला काका म्हणतो काका. मग चुलताय लागत होते ना. हा इकडून चुलता लागत होता, तिकडून मामा लागत होता. चुलता मामा तुमच्या म्हणतो, अगोदर. कधी काका म्हणतो. तुमच्या अगोदर चुलताय आणि आमच्या अगोदर मामा. मामा कस काय लागेल अरे काय होय भाऊ काय आहे तिचा. मग भाऊच लागतो ना मी आणि इकडून लहान तुझा पोरं चुलत भाऊ आहे ना, लागतो. खायसाठी आहे ना जात असता मागे मागे हा. काय लगे? तू जे जातो शेवळ्याला. हा तुम्ही द्या ना मग. का बरं तुम्ही देत काय नाही बोला तुमच्या जरा. पोरांना? बरं बाक जर आलं ना शेवळे एकच दिवस तिच्या संग नाही राहत. माझ्या संग जिडत राहतो. याच्या नादी लागू लागू माझ्या सगळं कामरात वागलं त्याला पोर भेटेन का पोर? अय शिरपतराव ते काही बी असू त्या दिवशी शेंगुळ्याला मी ढवळी टोपी घेतली होती. काय दिसायचं शेंगुळ्या त्या बाकीचे तो मला काळा माहिती जरा पण जेव्हा ढवळी टोपी घातली बाबा 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 विचारूच नको. नाही. एक एवढं काम लाड करतो पण चांगलं आहे ना. एक काम करा तुम्हीच माझ्या सगळे सोय लावा आता. हा भेटेल वाटलं माई पोर देईल शेवळे बस. हा? बाच्याला माई पोर हा. देईल ना. आणि आबाय हा. शेवटची सूचना परत आला पाहिजे आता. ए भाऊ तू नाही म्हणतो ना एक काम कर कमळा तू मधून मधून येत जा तिकडं. बरं आमच्या घरचे राहते ना. आपल्या घरी जायचं. माय बायको राहती भाऊच्या घरी मग सगळे जायचं. राहते. हा. तिला ना तिला हा. तिला काही नाही तुम्हाला दिवाळीला रक्षा बाबांना तुम्ही इथे यायचं वावळा चालेल. तिला का नाही सोडा हा. आणि तुम्हाला मोळ काच घेऊन झाला गेल. नाही मका नाही हो. हो जाऊ द्या. एक काम कर बाई आपल्या घरी आले का तुम्ही आमच्या घरी या जा. कळलं
अहो, मग आता चहा- तुम्ही चहा असं प्यायला, चहा चहा पाणी प्यायला. भेटायला. म्हणजे तुम्हाला त्याचं मिळून द्यायचं मिळवायचं कशाला आता नातेवाईक म्हटल्यावर काय येणार नाही का नातेवाईक सुटला अरे भाऊ ते ताई केवढी नालायक वाटले का तुला काय तू बी बोलतो आता शिरपतराव तुम्ही जर तुमच्या डोळ्यात भात बांधले धडधडी तुम्ही घरात पाहिले तरी तुम्ही बोलू द्या चहा प्यायला गेलो एक काम मी करा तू पाप लावलं तू हं? तू लिख हं? तो वाटलो कर पुढे. मग मला फार नाही हो दाजी नाही नाही. ऐका जा नाही ती काय माहिती ए बाई अरे का पाय आवता ती- ठाकड्या तो आल्या अहो पण मी चांगलंच बोलते ना त्यांना चांगलं सांगितलं ना ये घरी आली, हिला बोलायचं भांडण होतं ना याच्यामुळे मी तुला आणि तो तुला तुला सांगतो नाही म्हणतो ना सोडलं चहा पाणी चला जा रे साहेब हा जाऊ दे, सोडलं चहा पाणी जाऊ दे मग हॉटेलीत चहा प्या, जाऊ दे. हॉटेली चहा पिल हा बस आता अशी बाई बघून हा. हॉटेलीत चहा प्यायचा मग माझ्याकडे फोटो आहे तिचा वाला ते फोटो पाहून चहा प्यायचा फोटोचे मुक्त या नाही फोटो पाहून चहा प्यायचा लस काय कंपनीनच बनवला हा दादा तुम्ही तसं कशाला बोलता त्याला माणसाला बरं येतो मी या इकडे झालं का चहा पाणी घ्यायला हा, येतो घरी, येतो. हा, या लवकर या बरं हे बघा काही काय मी त्याला समजून सांगितलं बरं कोणत्या ठिकाणी जमकाडी सांगा बरं नाही बरोबर आहे त्या ठिकाणी माझ्या बायको असं काय केलं असतं ना तरी मी तिला बायको हाणली असती बरं तिला मी जाताना सांगू तो का घरात तुमच्या समोर येऊ नको तू हा, हा. म्हणजे जर घरात बोलायचे आहे अहो तुमचं मन साफ नाहीये दादा यायचं मन साफ नाहीये अरे मन सापडे तर आपण नीट वागावा ए, काय त्याला केलं म्हणायचं, तुम्ही? त्याला सांगायचंय भाऊ तो घरी जाय बरं तू मा नवरा आहे ना संशय खोर आहे अहो घडी घडी काय घराला बोलवता घडी घडी बोलवता एकदाच आहे का अहो, वहिनी घराला आता एकदाच आहे हा तर नीट करेल तुला आता परत मग हा मेले ऐका का नांदे ऐकाय हे लोक तमाशा पाहता आम्हाला चांगलं वाटतं का बाय कामा जायचं सोडून तुमच्याच मिटवायचं राहू का आम्ही ते कांदे सोडून इथं काम सोडून आले चला, आम्ही. चला. तुम्हाला 90 नाही पाहिजे नाही हो, आम्ही बात केलं नाही चुकून आलं का? पाहिजे वाटवलं झाली सगळे चुकून आलं की इथं बेत हा. पाहतो नाही पाहिजे आता वाटवलं सगळं झाले तुमच्या मनासारखं झालंय हा. दादा हिला हे समजून सांगता हिला मग किरकिर पूर्ण करता काढा. आता घरामध्ये. शब्द बोलू नका तिला सांगितलं ना हा हा आणि एवढं पुढे जर तो आला ना हिचा हात पाय मी हा, सांगितलं त्याला सांगितलं मी याच्यानंतर आता चुकी झाली ना आम्ही आमची घेऊ मी आता त्याच्या घरी जातो आम्ही जाऊन नवरा ऐकू आणि त्याला समजून सांगतो त्याच्या आई बापाला सांगतो का याला तिकडे जाऊ नका ते जाऊ म्हणून चालेल चला वहिनी चहा बरं करते. शेवगा मी काय होतोय आपल्या शेवळ्याला जीव लाव जरा हो हा याला शेंगुळ्याची लय आवड केली आता घ्यायचंय का हा? जायचंय? शेंगुळ्याची चहा लय प्या आवड दादा केली. चहा प्या चला शेवळ्या कपडे नाही काय हाय कोण म्हणी एका तो नवरा किती होतो आवड झाली शेंगुळ्याची किती हा? आवड झाली आवड झाली बहिणी. किती लहान झालं शेंगुळ्या आपलं त्याला कसं आवड नाही घालीत का खाऊ शेवळ्या साबण बिबण लावून आई दादा चल चहा घ्यायला अगं, या या लवकर सणाला वहिनी, जाऊ. चला चहा प्यायला चला चहा प्या पुढे. दोन घोट चहा प्या अरे ना. साहेबाच्या घरी पेऊ आता साहेबाच्या घरी जायचंय इथं नाही प्यायचं. नाही आता नका नका चल जाऊ दे, ए, जाऊ बस दे, करते बात नको चाटू जाऊ दे आम्ही काय जाऊ. शेवळ्या लक्ष राहू दे फक्त चल अहो, मग काय ते अरे नीट दाजी येतो मी मी आलो पाहणारच आहे मी मी आलो नाईटी पण मग तू आहे ना तुम्ही मालिश करतो चांगली तसे नाही तू देणं राहणार